सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट। आज आपण जेजुरी खंडोबा मंदिराच्या अन्नप्रसादालयात आहोत। इथे भक्तांसाठी अन्नप्रसाद तयार केला जातो। हा अन्नप्रसादालय हा मंदिर परिसरातच आहे। तर इथे आपण पाहू शकता भक्तांसाठी भात आणि सार आणि गोडमध्ये शिरा अशा प्रकारचा महाप्रसाद इथे या अन्नप्रसादालयामध्ये भक्तांकरिता दिला जातो। इथे अनेक भाविक येऊन महाप्रसादालयाचा लाभ घेतात। हा महाप्रसाद दररोज भक्तांसाठी असतो। महाप्रसादालयाची वेळ दुपारी 1 ते 4 अशी आहे। या वेळेमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो। तर तुम्ही ते पाहू शकता हे विश्वस्त मंडळ आहे ज्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन ह्या सर्व गोष्टी केल्या जातात। आणि इथे तुम्ही संपर्क दिलेला आहे ज्याच्याशी संपर्क साधून तुम्ही इथे अन्नदान करू शकता। त्याच्यासाठीचा स्कॅनर पुढे मी कशी आहे इथे सुविधा वगैरे कशी आहे? सुविधा एक नंबर आहे। जेवणाची क्वालिटी वगैरे प्रसाद वगैरे वाढणारे वगैरे कसे एक नंबर आहे। एक नंबर बरं वाटलं ना? बरं वाटलं। कसा वाटला प्रसादालय वगैरे? हा रोज 1 ते 4 4 वाजेपर्यंत। हां, तर तुम्ही इकडे दर्शनासाठी किती वर्षापासून येत आहे? 40 वर्ष। इकडे येऊन तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे एकदम प्रसन्न। प्रसादालयाचा परिसर वगैरे कसा आहे आणि इकडचे स्टाफ वगैरे आणि जेवणाची सुविधा कशी आहे? पाणी वगैरे सर्व क्वालिटी कशी आहे जेवणाची? बाकी तुम्ही काय प्रसादालयाबद्दल तुम्ही भक्तांना म्हणजे वाढता वगैरे तेव्हा कसं तुमच्या मनामध्ये कसा भाव असतो? असं ठीक आहे। तुमची अन्नदान करण्याची पहिलीच वेळ आहे की असं तुम्ही करत असता? धन्यवाद। तुमचं नाव? थँक्यू। येळकोट येळकोट सदानंदाचा। या परिवाराच्या वतीने सखूबाई मल्हारी पाटोळे यांच्या स्मरणार्थ संपूर्ण 1 दिवसाचे अन्नदान त्यांनी केले आहे। पुढे हा जो स्कॅनर दिला आहे याच्यावरती तुम्ही स्कॅन करून अन्नदान करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।